टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणामध्ये सध्या भात लावणीचा हंगाम सुरू आहे आणि अशातच सध्या नांगरणीच्या अनोख्या स्पर्धा या ठिकाणी रंगलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातील वाडा वेसराड या गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा या नांगरणीच्या अनोख्या स्पर्धा बघण्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक आलेले पाहायला मिळत आहेत। चिखलातून जवळपास 100हून अधिक बैलजोड्या या भात नांगरणीच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी उतरलेल्या आहेत। मी बघू शकता की या चिखलातून या ठिकाणी पूर्णपणे या बैलजोडींना पळवलं जातं। जवळपास 100हून अधिक बैलजोड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। भलं मोठं शेत की ज्या ठिकाणी बैलांच्या खिल्लारी जोड्या या शेतामधून या ठिकाणी पळवल्या जातात। अंगावरती काटा आणणारा असा हा अगदी क्षण असतो आणि या स्पर्धेचे नियम देखील सोपे असतात। 500 मीटरचं शेत आखलं जातं। या शेताच्या तिन्ही बाजूला रेलिंग लावली जाते आणि या रेलिंगला कमीत कमी वेळात वळसा मारून जो नांगरी शेवटपर्यंत पोहोचतो त्याला या ठिकाणी विजेता घोषित केलं जातं। जी बैलजोडी कमीत कमी वेळात हे अंतर कापते त्यालाच या ठिकाणी बक्षीस दिलं जातं। मी बघू शकता की अंगावरती काटा आणणारा असा हा कोकणातल्या नांगरणी स्पर्धेचा हा थरार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। एक वेगळा अनुभव, कारण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर नांगरणी स्पर्धेमध्ये या चिखलातून या बैलांना पळवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे। मात्र हे जे काम आहे खऱ्या अर्थानं किंवा ही जी स्पर्धा आहे ती अंगावरती काटा आणण्याशीच पाहायला मिळते। मी बघू शकता की सध्या हे बैल या ठिकाणी पळवले जात आहेत। अत्यंत शेतामधून विलक्षण दिसणारा असा हा नांगरणी स्पर्धेचा हा थरार आपण या ठिकाणी पाहायला मिळतो। 10 ते 12 सेकंदामध्ये हे अंतर पार केलं जातं आणि या बैलजोडींना पळवण्याचं एक वेगळं स्किल सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हेच स्किल आणि हा थरार पाहण्यासाठी शेकडो पर्यटक जे आहे किंवा जे शेतकरी आहेत ते या बांधावरती येतात आणि या नांगरणी स्पर्धेचा या ठिकाणी अनुभव घेताना पाहायला मिळतात। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।